सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ यामधील अध्याय पहिला आणि ओवी 1 ते 5 आज आपण पाहणार आहोत. अध्याय पहिला यामध्ये बाळूमामा म्हणतात, श्री जगदंबेचे करवीर तैसे बाळूमामांचे अदमापूर, दोन्ही ठिकाणी पूर भाविकांचा. जगदंबेसी मंगळवार आणि तैसा शुक्रवार, बाळूमामांसी रविवार अमावस्या. अदमापुरी येती धनगर तैसे मराठी वीर, सर्व जातीसी आधार बाळूमामांचा. पवित्र असे गाभारा, उंच असे चौथरा, तेथे पूर्णाकृती गुरवरा बैसिविले. पाठी श्री विठ्ठलमूर्ती, पाहे बाळूमामांची आरती, भक्ता पाठी लपे कीर्ती, संतांची वाढवी. याचाच अर्थ असा की बाळूमामा म्हणतात, करवीर म्हणजे दक्षिण काशी कोल्हापूर. अंबाबाईने कोल्हासुराचा वध केला म्हणून कोल्हापूर नाव प्राप्त झाले. कोल्हापूर येथे जगदंबा अंबाभवानी महालक्ष्मीचे वास्तव्य आहे. तसे आदमापूर हे सद्गुरू बाळूमामांचे निवासस्थान आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा महापूर पाहावयास मिळतो. मंगळवार व शुक्रवार हे जगदंबेचे वार आहेत, तर रविवार व अमावस्या हे सद्गुरू बाळूमामांचे वार आहेत. असे असले तरी प्रत्येक दिवशी या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी आढळते. आदमापूर क्षेत्रास धनगर, मराठा इत्यादी सर्व जातीतील व धर्मातील भक्त येतात, कारण सर्वच भक्तांना बाळूमामा आधार देतात. मंदिरात पवित्र गाभाऱ्यात उंच चौथाऱ्यावर बाळूमामांची पूर्णाकृती देखणी मूर्ती असून उजव्या बाजूस मामांचे गुरुमुळे महाराज व डाव्या बाजूस विठ्ठल रुक्माईंची मूर्ती आहेत. संत बाळूमामांची कीर्ती भक्तगणांकडून वाढत असलेली पाहून यांना धन्यता वाटते. भक्तांचे भव म्हणजे संसार, बंधन व माणसांच्या अज्ञानाचा बांध तोडणाऱ्या अशा भंडाऱ्याला या मंदिरात अतिशय महत्त्व आहे. जय श्री सद्गुरू बाळूमामा. सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ अध्याय पहिला यामधील 6वी ते 10वी ओवी आता आपण इथे पाहणार आहोत. या ओवीमध्ये बाळूमामा म्हणतात, तेथ भंडारा हेची गंध, भंडाराची तोडे बंध, तोची फोडे बांध अज्ञानाचे. हा देव नसे व्यापारी, धंदा नाही पुजारी, येथे येती ते नरनारी भावबळेची. परी घातली या साकडे, भक्त जे का भाबडे, ओलांडिती कडे संकटांचे. जेथे भाव नाही उना, संकटी धावे देवराना, करे लपवा छपवी तो उताना, निश्चय पडे. येथे भावाचा वाजे ढोल, भाविक नाचती करोनी गोल, आतमायेचा डौल उतरोनी जाई. याचाच अर्थ असा की भक्तांचे भव म्हणजे संसार बंधन व माणसांच्या अज्ञानाचा बांध तोडणाऱ्या अशा भंडाऱ्याला या मंदिरात अतिशय महत्त्व आहे. पैशाच्या मोबदल्यात माल देणाऱ्या व्यापाऱ्यासारखा हा देव नसल्यामुळे येथे पैशाची मागणी करणारा पुजारी नाही. त्यामुळे भक्तिभाव संपन्न स्त्री पुरुष येथे दर्शनाला येतात, कारण भाबड्या भक्तांचे संकटाचे साकडे विना विलंब तोडे अशी मामांची ख्याती आहे. बाळूमामांचे विशेष असं आहे की जर भक्तांचं पूर्ण भावबळ असेल तर त्यांचं संकट काढील पळ, पण भक्ताचा जर भाव असेल उना तर तो निश्चित पडेल उताना. मामांच्या समोर भाविक भक्त गोल करून भावाचा ढोल वाजवत नाचू लागले की भक्तांवरील माया, मोह, भ्रम यांचा प्रभावाचा डौल भाव पार उतरून जातो. सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ यामधील अध्याय पहिला यामधील ओवी 11वी ते 20वी आपण येथे पाहणार आहोत. यामध्ये बाळूमामा म्हणतात, जे जे येती भक्तगण, सोसती उन्हाची रणरण, चालती दूर पादत्राण, असो नसो. भक्त थंडीने कुडकुडे, पर्जन्य तयासी झोडे, तरी तो ना सोडे भाव आपुला. जवळी असे शिदोरी आणि ती नसे तरी, चूल मांडोनी शेजारी प्रसाद करीती.
मंडप मोठा देवळा, टेके कळस आभाळा, वरी नाना मूर्तींचा मेळा कोरीला असे. जे मंडप भाविकी भरे, हर एकी मामा अवतरे, भावतेची रूप खरे संतांचे असे. आणि जे भावा विण, वायाची घेती शीन, इंद्रिया जयाचे वळण प्रपंचाचे. प्रपंच जयाचे बोलणी, प्रपंच जयाचे चालणी, तया बाळूमामांची देखणी मूर्ती ना दिसे. तयासी दिसे दगड, बंद भेटीचे कवाड, जाता येता काबाड कष्टची तया. तयासी नारळ मिळे, परी तो करवंटी गिळे, अमृता परी पाणी गळे भूमीवरी. कपाळ तयाचे पिवळे, परी मन अंतरी वळवळे, काम क्रोधादी न ढळे अंतरीचा. याचाच अर्थ असा की बाळूमामांचा भक्तगण अत्यंत भाविक, दृढ, निर्धाराचा आहे. त्यांच्या पायात पादत्राणं असो वा नसो, कडक थंडीचे दिवस असोत, उन्हाची रणरण किंवा पावसाची भुनभुन या गोष्टींकडे तो अजिबात लक्ष देत नाही. बांधून आणलेली शिदोरी असली तर ठीक, नसेल तर चूल मांडून प्रसाद करून नैवेद्य अर्पून भोजन करणार असे हे श्रद्धावान भक्त आहेत. मंदिराच्या शिखराचा कळस आकाशाचा वेध घेत असून शिखरावर सुंदर व विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. देवळाचा मंडप मोठा आहे. या मंडपात आलेला प्रत्येक भाविक भक्त जणू बाळूमामाच आहेत असे जाणवते. हेच बाळूमामांचं वैभव, वैशिष्ट्य आहे. 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय यांना केवळ संसार प्रपंचासाठी कार्यात गुंतवलेले भक्त म्हणजेच भावाशिवाय भक्तीचा व्यर्थ खटाटोप करणारेच होत. सद्गुरू बाळूमामाकडे येताना व मंदिरात आल्यानंतरही आपल्याच प्रपंचाचा विषय डोक्यात घेणारे, संसाराबद्दल बोलत असणारे अशांना बाळूमामांची देखणी मूर्ती कशी दिसणार बरे? कारण शुद्ध अंतकरणाचा दरवाजा बंद ठेवून दर्शनासाठी त्रास, कष्ट घेतलेल्यांना मामांची मूर्ती केवळ दगड वाटल्यास नवल नव्हे. असे भक्त मामारूपी अमृतमय पाण्याचा नारळ मिळूनही पाणी जमिनीवर टाकून खोबऱ्याचा लाभ न घेता फक्त करवंटच कवटाळतात. अशा भक्तांनी मामांचा भंडारा कपाळावर लावला तरी त्यांचा मनातील काम, इच्छा, आसक्ती आणि क्रोध यांची वळवळ मात्र थांबत नाही. सार्थ श्री सद्गुरू बाळूमामा विजय ग्रंथ यामधील अध्याय 1 यामधील ओवी 21वी ते 25वी आपण येथे ऐकणार आहोत. कपटनिंदा चहाडी, नजर परश्रीवरी निधडी, तया बाळूमामांची चावडी चुकेची ना. म्हणून बाळूमामांचे चरित्र नित्य पढावे पवित्र, तया जीवनाचे सूत्र ध्यानी धरावे. जीवन जे गंगे वाणी, सत्याने भरली वाणी, कन्या अमृताची खाणी जयाचे जवळी. बकरी जैसा प्राणी तोही ठेविला चरणी, मग मानसा ऐसा गुणी का न ठेवी. हा पहिला अध्याय पूर्ण, जेने अविद्या होई चूर्ण, अज्ञानाचा गहिवर वर्ण फिका होई. याचाच अर्थ असा की कपट कारस्थान करणे, दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणे, चहाड्या करणे, परस्त्रियांकडे वाईट नजरेने बघणे अशा वृत्तीच्या लोकांना त्यांच्या अशा अपराधांबद्दल बाळूमामांच्या चावडीवर दरबारात हजर राहावेच लागते. या सर्वांनी सद्गुरू बाळूमामांचे चरित्र नियमितपणे वाचून सुखी, संपन्न, सात्विक जीवन कसे जगावे याचे मर्मतत्व समजून घ्यावे. कारण बाळूमामांचे जगणे जीवन म्हणजे गंगा नदीचे पवित्र पाणी व त्यांचे बोलणे म्हणजे सत्यवाणी होय. त्यांच्या कन्या भूतलावरील अमृतच भक्तांनी शुद्ध मनाने यांचा लाभ घ्यावा. बाळूमामांनी आयुष्यभर बकऱ्यांसारख्या मुक्या प्राण्यांना जवळ बाळगले, मग आम्हा गुणवंत, श्रद्धावंत माणसांना का बरे जवळ घेणार नाहीत? अविद्या म्हणजे ईश्वरासंबंधी अज्ञान तथा माया म्हणजे इंद्रिय विषयांचा प्रभाव यांना नष्ट करणारा व अज्ञानाचा गडद रंग घालवणारा, ज्ञानमय करणारा असा हा प्रथम अध्याय पूर्ण झाला.